पण त्यांनी उमेदवार जाहीर करायला इतका उशीर लावला, तोपर्यंत प्रणिती शिंदे यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केली आणि सोलापूरच्या तरुणामध्ये एक प्रचंड नाराजी आहे एक प्रकारे। बहुतेक लोकांना मोदी हवाय, भाजपा हवाय, पण सोलापुरात मात्र काहीतरी स्थानिक माणूस हवा, आपला हक्काचा माणूस हवाय। राम सातपुतेंचंही चुकलं। जर त्यांना इथनं लढायचं होतं तर त्यांनी 6-7 महिने, ते काय फार लांबचे नव्हते, आमच्याच जिल्ह्यातनं आमदारकी करतायत माळशिरसमधनं, आणि त्यांनी सोलापुरात येऊन संपर्क साधणं, साधा त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी सुद्धा डे टू डे संपर्क नव्हता। ते जरा यामुळे त्या स्पर्धेमध्ये कासव आणि ह्याची स्पर्धा जी आहे त्याच्यासारखं त्यांची कासवगती आहे। कोणतीही निवडणूक अशी सहज आणि सोपी नसते, कोणत्याही क्षणी दगाफटका होऊ शकतो। एखाद्या वाक्याने किंवा एखाद्या घोषणेने सुद्धा प्रणिती शिंदे बॅकला जाऊ शकतात। सोलापूरचा पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था ते केंद्रात सत्ता असताना सुद्धा सोडवू शकला नाही। जत्रा लोकशाहीची चर्चा सोलापूरची सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। इथं अर्थातच लढत काटेकी आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे रामभाऊ सातपुते उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रणितीताई शिंदे या काँग्रेसकडून उभे आहेत। इथली लढत ही काटेकी आहेच आहे, पण मुळात इथलं कॅल्क्युलेशन कसं आहे, इथली नेमकी राजकीय समीकरणं कशी आहेत, हे इथले वरिष्ठ पत्रकार जितकं सांगू शकतात तितकं कोणीही सांगू शकत नाही असं वाटतं। माझ्यासोबत याच अनुषंगाने बोलण्यासाठी अविनाश कुलकर्णी सर आहेत। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। असं आहे की लढत काटेकी आहे असं मला बाहेरून बघताना दिसतंय, खरंच सध्याच्या घडीची काय परिस्थिती तुम्हाला दिसते? खरोखरच हा शब्दच योग्य आहे। एकतर्फी निवडणूक नाहीये। निवडणुका जाहीर होण्यापूर्वी असं वातावरण होतं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथं सहज निवडून येईल असं एकंदरीत वातावरण होतं, पण त्यांनी उमेदवार जाहीर करायला इतका उशीर लावला, तोपर्यंत प्रणिती शिंदे यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केली आणि त्यांचा लोकसभेच्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा सुद्धा पूर्ण झाला। त्यानंतर राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर झाली। म्हणजे त्यांनी जी आघाडी घेतली प्रचारात, तो जो टेम्पो तयार केलाय, तो टेम्पो माझ्या माहितीप्रमाणे आजच्या ह्या आपल्या मुलाखतीच्या पर्यंत प्रणिती शिंदेच्या बाजूने अधिक प्रमाणामध्ये आहे। म्हणजे त्यांनी जो सगळीकडे प्रचार यंत्रणेत जी पहिल्या फेरीत पोहोचायला पाहिजे, लोकांची मतं जाणून घेतली पाहिजेत, लोकांशी संपर्क साधला पाहिजे, ह्या सगळ्यात त्यांनी आघाडी घेतली आणि त्या यशस्वी आतापर्यंत तरी झाल्यात असं वाटतंय। परंतु हे सगळं लक्षात घेताना आपल्याला बॅक स्टोरी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे। जे प्रणिती शिंदे यांचे वडील 2 वेळा लागोपाठ 1,50,000 पेक्षा अधिक मतांनी या मतदारसंघातनं पराभूत झालेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने दोन्ही वेळेला नवखे उमेदवार दिले। ते नवखे उमेदवार शिंदेच्या तुलनेमध्ये अतिशय साधे होते, परंतु ते 1.5 लाखाच्या मताधिक्याने याच मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत। म्हणजे या मतदारसंघात काहीही होऊ शकतं, हे गेल्या 2 निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। यात एक ऍडिशन सर घ्यायची अशी आहे की बाहेरून आणलेला उमेदवार, बाहेरून लादलेला उमेदवार, अशी जी प्रचार यंत्रणा प्रणिती शिंदे यांच्याकडून राबवली जाते, त्याचा किती इम्पॅक्ट तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसतोय? विशेषतः राम सातपुते यांना याचा किती फटका बसेल असं दिसतंय? फटका बसेल असं दिसतंय, कारण काय, हा जो मुद्दा प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला तो खोडून काढण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सगळ्या आमदारांना, त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना फारसं यश आलंय असं नाही आलेलं आहे असं दिसत नाही। तुम्हाला माहिती आहे की त्यांचा IT सेल आहे ना, तो एक प्रकारे असा अपप्रचार करण्यामध्ये काँग्रेसपेक्षा तुलनेमध्ये पुढे आहे। म्हणजे काँग्रेस करत नाही असं नाही, तेही करतात, पण हे त्याच्या पुढे आहेत आणि लोकांना माहिती झालंय की हे भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार आपल्यावरती गेल्या 2 वेळेला अचानकपणे आणून लादला, मग आमच्यावर लादल्यामुळंच की काय सोलापूर विकासामध्ये मागं गेलेलं आहे, अशी एक सोलापूरकरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून धारणा झाली। शरद बनसोडे पहिल्या वेळेला आणले गेले, 6 महिने आधीच आले, सोलापूरची त्यांची ओळख झाली, त्यानंतर ते निवडून आले। मोदींची सभा झाल्यानंतर हा कायापालट सोलापूरला 2 वेळेला झाला। मागच्या वेळेला सिद्धेश्वर महाराज आले, त्यांच्याही बाबतीत असंच झालं, 6 महिने पण नाही 3 महिने आधी सगळ्यांना सांगितलं गेलं आणि ते उमेदवार झाले, निवडून आले। पण हे 2 जण 100% लोकांच्या मते 100% फेल्युअर ठरलेत आणि सोलापूरच्या तरुणामध्ये एक प्रचंड नाराजी आहे एक प्रकारे। बहुतेक लोकांना मोदी हवाय, भाजपा हवाय, पण सोलापुरात मात्र काहीतरी स्थानिक माणूस हवा, आपला हक्काचा माणूस हवाय आणि त्यातल्या त्यात प्रणिती शिंदे गेल्या 3 वेळेला विधानसभेवर निवडून आल्यात आणि सोलापूरचे प्रश्न पोटतिडकीने मांडतात विधानसभेमध्ये आणि युवा आहेत, महिला आहेत,
त्यांची अशी एक चांगली इमेज या सोलापुरात सर्व क्षेत्रात झाली. म्हणजे ते एका कुठल्या जातीमध्ये धर्मामध्ये अशा व्यस्त नाहीत, त्यांना मानणारा वर्ग हा सगळ्यामध्ये आहे. इव्हन मी तुम्हाला सांगायला हरकत नाही, मागच्या एका विधानसभा निवडणुकीमध्ये बघितलं, भारतीय जनता पार्टी किंवा RSS ला मानणारा एक वर्ग सुद्धा त्यांच्या पाठीशी ऐन वेळेला निवडणुकीमध्ये उभारला होता. म्हणजे असा त्यांचा एक थोडासा लौकिक आहे. कदाचित तीच जर इमेज टिकली तर त्यांना त्याचा फायदा झाला तर आश्चर्य वाटू नये. आता असं आहे सर, तुम्ही बरेच मुद्दे सांगितले, त्याच्यामध्ये स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी रंगत बघायला मिळू शकते आणि लोकांच्या मनामध्ये ते बिंबवण्यात काँग्रेस यशस्वी झालं आणि ते काढण्यामध्ये भाजप अद्याप तरी यशस्वी झालेलं नाही. राम सातपुतेंचंही चुकलं. जर त्यांना इथनं लढायचं होतं तर त्यांनी 6-7 महिने, ते काय फार लांबचे नव्हते, आमच्याच जिल्ह्यातनं आमदारकी करतायत माळशिरसमधनं, आणि त्यांनी सोलापुरात येऊन संपर्क साधणं, साधा त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी सुद्धा डे टू डे संपर्क नव्हता. मग इतकं बरोबर नाही ना. म्हणजे लोकांना आपलंसं करायचं तर लोकात तुम्ही मिसळलं पाहिजे. आता भरपूर ते इकडं जा गल्ली बोळामध्ये फिरतायत, पण हे 7-8 दिवस फारसे पुरेसे नाहीत त्यांना. ते जरा यामुळे त्या स्पर्धेमध्ये कासव आणि ह्याची स्पर्धा जी आहे त्याच्यासारखं त्यांची कासव गती आहे. त्यांना जी गती पाहिजे होती सशासारखी ती गती मिळालेली नाही. याला जोडूनच असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा हायकमांड तर आहेच आहे, त्यांची जी निवड झाली ती लेट झाली असावी कदाचित, याच्यामुळे ते झालं असावं. आता माझा असं तुम्हाला प्रश्न आहे की प्रणितीताई या सोलापूर मध्यमधून आमदार आहेत, त्यांचं तिथलं जे सोशल इंजिनिअरिंग आहे ते MIM अपक्ष यांच्यामध्ये जे मतविभागणी होते त्या मतविभागणीच्या आधारावरती त्या कन्सिस्टंटली निवडून आलेल्या आहेत. तुम्हाला असं दिसतंय का? हा प्रश्न आहे माझा की विधानसभेला ठीक आहे, पण लोकसभेचा जो एक मोठा पॅन आहे त्या पॅन मध्ये ही जी सोशल इंजिनिअरिंग आहे ती त्यांची वर्क करू शकते. तिथंही मतविभागणीची शक्यता आहे, तिथं मतविभागणी त्यांच्यासाठी किती पूरक ठरू शकते. पण ती त्या शिंदेसाठी ही जी सोशल इंजिनिअरिंग आहे ते त्या इथं कधी कशा साधतील? सुशीलकुमार शिंदे यांचा त्यांना कसा पाठिंबा असेल, कसं कॅल्क्युलेशन असेल? तुम्ही तुमच्या प्रश्नातच थोडंसं उत्तर दिलेलं आहे. सोशल इंजिनिअरिंगचा जर प्रश्न आला तर प्रणितींच्या विधानसभेच्या वेळेला तो कधी लागू झाला नाही. प्रणितींना उलट त्यांच्या पार्टीमधलेच अनेक जण बाहेर पडले होते, ते सगळे एका बाजूला असताना, म्हणजे पार्टी अंतर्गत सुद्धा आणि जातीच्या समीकरणात सुद्धा, तरी सुद्धा प्रणिती मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या होत्या. आणि आता तर यावेळेला म्हणजे सुशीलकुमार शिंदेंना जो सोशल इंजिनिअरिंगचा फटका बसला होता, म्हणजे मागासवर्गीय मतांचं विभाजन झालं आणि मुस्लिम मतांचं डिव्हिजन झालं आणि त्यांना जी मतं पडली, प्रकाश आंबेडकरांना जी मतं पडली धर्माच्या नावावर, त्यांच्या समाजाच्या नावावरती, आंबेडकर चळवळ, आंबेडकर चळवळीचं रक्त, त्यांचे वंशज म्हणून त्यांनी जी मताची मागणी केली आणि त्याला प्रतिसाद मिळाला. सोलापूर हे भीमशक्तीचं मोठं केंद्रबिंदू आहे, त्यांना मिळाला. पण ह्यांच्या बाबतीत ज्या म्हणतो ना आपण, ते सोंगट्या चांगल्या पडल्या, त्या प्रणितींच्या बाबतीत कसं पडलं की वंचितनी पहिल्यांदा उमेदवार देणार का नाही असं संभ्रम ठेवला. उमेदवार दिला, त्यांनी ऐन वेळेला माघार घेतली. OACची संघटना जी आहे MIM, त्यांनी इथं उमेदवारच उभा न करण्याचा निर्णय घेतला. अनेक जे छोटे छोटे समाज वर्ग आहेत त्यांनी पाठिंबा दिला. इव्हन मराठा समाजाचं प्रणितींनी फार काही आरक्षणाच्यासाठी त्यांच्या बाजूनी उभं केलेलं नसलं तरी त्यांचा रोष भारतीय जनता पार्टीवर आहे, त्याचा अप्रत्यक्ष फायदा त्यांना मिळतोय. म्हणजे ह्या जाती विभागणीचा अप्रत्यक्ष फायदा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, हा पारड्यामध्ये प्रणिती शिंदेच्या पडताना दिसतोय आणि तो रोखण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लक्षात येत असून अपयश काय येत आहे हे कळत नाही. आणखीन एक बाब म्हणजे मागच्या वेळेला त्यांच्या विरोधात शरद पवार गटही होता, जरी वरकरणी ते एकत्रित दिसत असले. या वेळेला शरद पवारांना शिंदेची गरज आहे, शिंदेंना शरद पवारांची गरज आहे. या सगळ्यात तिसरा एक गट होता मोहिते पाटील, जो जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्वपूर्ण आहे. तो गट सुद्धा आता शिंदेच्या पाठीशी आहे. स्वतः विजयसिंह मोहिते पाटील स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ स्वतः आजारी असताना व्हील खुर्ची घेऊन बाहेर पडलेले आहेत. शरद पवार वय इतकं आहे, त्यांना अगदी बोलताना किती त्रास होतो आपण बघतो, ते सुद्धा म्हणजे शिंदेच्या मुलीसाठी बाहेर पडलेत. या सगळ्याची सहानुभूती म्हणा, राजकारणामध्ये अनेक फॅक्टर असतात, त्यात सहानुभूती, वय, लोक, अगदी ते पावसाचं सुद्धा निमित्त झालं आपण बघितलं आणि शरद पवारांची पार्टी जिंकून गेली. अशा सगळ्या गोष्टींचा फायदा किंवा सोंगट्या प्रणितींच्या बाजूनी पडतायत आणि म्हणून असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की प्रणिती या निवडून येतील. पण लोक काही जण सहज निवडून येतील असा शब्द वापरतायत. पण मी माझ्या आजवरच्या अनुभवातून सांगतो की कोणतीही निवडणूक अशी सहज आणि सोपी नसते. कोणत्याही क्षणी दगाफटका होऊ शकतो. एखाद्या वाक्याने किंवा एखाद्या घोषणेने सुद्धा प्रणिती शिंदे बॅकला जाऊ शकतात. त्यातल्या त्यात प्रणिती शिंदे या मोदींवर जेव्हा टीका करतात
तेव्हा भारतीय जनता पार्टीतला जो नाराज असलेला वर्ग, जो प्रणितींना मतदान करणारा आहे, तो वर्ग मग पुन्हा पुन्हा काठावर येतो. मग तो, कारण मोदींवर प्रेम करणारा वर्ग आहे नाही म्हटलं तरी सोलापुरात भारतीय जनता पार्टीला, या वर्गाला जर सांभाळायचं असेल तर राजकीय सारेपाटावरती त्यांना काही निर्णय घेऊन काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही याचं भान राखून पुढच्या काळात आगामी 8-10 दिवसामध्ये हे करावं लागणार आहे. आणि राम सातपुतेंना जर याच्यावर सरशी घ्यायची आहे तर त्यांना सुद्धा मी स्थानिक लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवू शकू, आणि सोलापूरचा जो युवक वर्ग नाराज आहे, ज्याला बेरोजगारीचा प्रश्न आहे, सोलापूरचा पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था ते केंद्रात सत्ता असताना सुद्धा सोडवू शकला नाही. पण आगामी काळात मी कशा पद्धतीने सोडवू शकेल हे राम कासवेंना नुसतं राम सातपुतेंना नुसतं सांगून चालणार नाही, तर त्याची विश्वासार्हता लोकांमध्ये जागावी या दृष्टीने काही शब्द द्यावे लागतील. यासाठी फडणवीसांना यावं लागेल, यासाठी चंद्रकांत पाटलांना, कारण ते पालकमंत्री आहेत आणि फडणवीस इव्हन अजितदादांना सुद्धा इथे येऊन याबद्दल शब्द द्यावा लागेल, तरच कुठं काहीतरी राम सातपुते या स्पर्धेत येतील जोरात आणि प्रणितींची त्यांची काटेकी टक्कर होईल तुम्ही म्हटल्यासारखं. आणि निकाल अगदी जरी काही झाला, आता इतक्या टोकाला येऊन निवडणूक झाली की 5-25 हजारात कोणी उमेदवार विजयी होणार आहे. 1.5 लाखाचं वगैरे मताधिक्य किंवा मत घटणं एवढं काही होईल असं मला वाटतं. आता सर असं आहे की तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या, याच्यामध्ये जे त्रिकूट आहे, विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार आणि अर्थात सुशीलकुमार शिंदे हे एकत्रित आल्यानंतर कसा फटका बसू शकतो याच्याबद्दल तुम्ही बोलला. अर्थात 2019 साली वंचितचा इम्पॅक्ट इथं खूप मोठा होता आणि अर्थात सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. मुद्दा असा आहे की वंचितची तितकी ताकद आता दिसते का, आणि याला धरून अशी गोष्ट आहे की संविधान बदलाच्या संदर्भामध्ये एक परसेप्शन क्रिएट केलं गेलेलं आहे काँग्रेसकडून, तर त्यालाही लोकांकडून किती दाद मिळते, याचा काँग्रेसला फायदा होईल का? अर्थात वंचितची ती जी मतं आहे ती काँग्रेसच्या बाजूने शिफ्ट होताना तुम्हाला दिसत आहेत का, आणि त्यामुळं दलित मुस्लिम जो वोटर आहे तो काँग्रेसकडे शिफ्ट होताना तुम्हाला दिसतोय का? याचा किती इम्पॅक्ट फायदा काँग्रेसला मिळू शकतो असं दिसतंय? दलित मतांचं म्हणताल तर वंचितचा जो आता उमेदवार त्यांनी काल एकाला अपक्षाला पाठिंबा दिलाय, वंचितचा एक उमेदवार त्यांचा ऐन वेळेला रणांगण सोडल्यामुळं त्यांनी दुसऱ्या अपक्षाला पाठिंबा दिलाय. तो त्याची स्वतःची इमेज जरी असली तरी जिल्हाभर तो काही म्हणजे 6 तालुक्यात मतदान घेईल असं काही मला वाटत नाही. आणि गेल्या वर्षीची 168 स्वतः प्रकाश आंबेडकर असतानाच आहे, संपूर्ण दलित समाज एकवटलेला असतानाच आहे. आता तशी काही स्थिती दिसत नाही. त्यामुळं त्या याचा काय मुस्लिम समाजामध्ये उघडपणे आता हे चालू आहे की निवडणुकीत की आपल्याला काँग्रेस शिवाय पर्याय नाही. म्हणजे काश्मीरच्या संदर्भात जे भाजपने घेतलेले निर्णय असतील, त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी आता विचारणारं कोणी आहे का नाही, आणि त्यातल्या त्यात त्यांना काँग्रेस ही सिक्युर्ड वाटते. त्याच्यामुळे ते फार प्रेमापोटी काँग्रेसकडे चाललेत असंही नाही मुस्लिम समाज. पण सोलापुरात आता या मतदारसंघात अशी स्थिती दिसते, जर 100 मुस्लिम समाजातलं मतदान झालं तर आताच्या स्थितीत 70 ते 80% मतदान हे काँग्रेसच्या उमेदवाराला होईल अशी स्थिती. इतका एकवटला. आणि आपण बघतो की मुस्लिम समाजाचं ज्या वेळेला मतदान होतं ते एक गटा होतं आणि एकतर्फी होतं, आणि याला स्वतः प्रणिती सुद्धा साक्षीदार आहेत. त्यांच्या विरोधात ज्या वेळेला या शहर मध्यमध्ये किंवा पूर्वीच्या शहर दक्षिणमध्ये उमेदवार ज्या वेळेला मुस्लिम समाजाचा आहे त्यावेळेला एक गठ्ठा मुस्लिम समाजाला मतदान आलं, आणि तो अगदी 4थ्या क्रमांकावरनं 2ऱ्या क्रमांकावर स्पर्धेमध्ये आलेला आहे. अगदी मागच्या वेळेला तर अगदी थोडक्या मताने पराभूत सुद्धा झालेला आहे. त्यामुळे हा मताधिक्य त्यांना निश्चितपणे मिळेल. आता विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार यांना प्रत्येक तालुक्यामध्ये मानणारा एक थोडा वर्ग आहे, त्याचा नाही म्हटला तरी या प्रणिती शिंदेना. आणि दरम्यान काय झालंय की हे राम सातपुते जे आहेत तर त्यांनी माळशिरसमध्ये होते आणि विजयसिंहांनीच त्यांना निवडून आणलं होतं. आणि हेच विजयसिंह आता हेच विजयसिंह काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये आलेत आणि ते त्यांच्या विरोधात प्रचार करतात. रेशील मोहिते पाटलांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मग ह्या सगळ्या गोष्टीचा हे होणार आहे. सोलापुरात एवढाच एक फॅक्टर आहे की लिंगायत समाजाचा एक मोठा फॅक्टर आहे, धर्मराज काडादी यांना मानणारा फॅक्टर आहे. आणि साखर कारखान्याची चिमणी ही भारतीय जनता पार्टीच्या आग्रही भूमिकेमुळं आम्हाला वाचवता आली नाही अशी एक प्रतिमा निर्माण करण्यामध्ये काडादी आणि त्यांचा ग्रुप त्यांना मानणारा हा यशस्वी झालाय. त्याचा निश्चितपणे, कारण लोकल उमेदवार नाहीये. लोकल जर विजय देशमुख किंवा इतर लिंगायत समाजचा उमेदवार असता तर काडादींना कदाचित प्रतिसाद मिळाला नसता. पण
पण आता हा लोकल उमेदवार नसल्यामुळं लोक एक रोष व्यक्त करायचा भाजपच्या विरुद्ध, आणि त्यांना ते एक साधन मिळालं, काढाडींचं निमित्त मिळालं आव्हानाचं. आणि त्यातलं लिंगायत समाज जो एक गठ्ठा भारतीय जनता पार्टीला मतदान होऊ शकतं, त्या मतामध्ये थोडीशी कटोती होतीये का काय, अशी स्थिती निर्माण झालेली. आता असं आहे की सर, जय सिद्धेश्वर महास्वामी हे इथले उमेदवार होते, बरोबर. लिंगायत मतांचा जो प्रभाव आहे ते बघून भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी दिली होती. अर्थात त्यांच्या विरुद्ध प्रचंड रोष जाणवत आहे, तर त्याच्यामुळे उमेदवार बदलणार हे निश्चित होतं. मात्र त्यांनी बऱ्याच चाचपण्या केलेल्या दिसल्या. मध्यंतरी बरीच नाव आली, अमर साबळे आहेत, लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या आहेत, तर त्यांचे नाव आलं. त्याच्यानंतर विजय देशमुख तुम्ही म्हणताय, तेही नाव थोडंफार अंधुकपणे चर्चेत होतं. मात्र शेवटी राम सातपुतेंच्यावरती शिक्कामोर्तब केलं गेलं. राम सातपुतेच का, ही अपरिहार्यता आहे भाजपची, की मग काहीतरी स्ट्रॅटेजी आहे, काहीतरी सोशल इंजिनिअरिंग आहे, की भारतीय जनता पार्टी तर जिंकू शकते म्हणून राम सातपुते हवेत? हा, भारतीय जनता पार्टीचे जे प्रदेश नेतृत्व आहे ना, त्यांच्यामध्ये एक अहमपणा झालाय, किंवा आम्ही देऊ तो उमेदवार इथं सहज निवडून येतो. मग ते निष्काळजी अगदी ह्याच्यामध्ये राहिले की सोलापूरला काय आपण देईल तो उमेदवार निवडून येणार. पण त्यांनी ही जी खतखत सुरू होती की बाहेरचा उमेदवार आम्हाला देऊ नका, आमचं प्रश्न ऐकणारा लोकल उमेदवार द्या, हे त्यांनी ऐकलंच नाही. इतकंच काय की एका उमेदवाराने इथं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, भारतीय जनता पार्टीकडनं दिलीप शिंदे म्हणून इच्छुक होते, तर त्यांनी सांगितलं की आम्ही 20 जण स्थानिक लोक भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक होतो, आम्हाला साधं एकत्रितपणे बोलवलं नाही, बैठक सुद्धा घेतली नाही. म्हणजे इतकं प्रदेश नेतृत्व घमेंडीमध्ये होतं असं, किंवा तोऱ्यामध्ये होतं की इथं कुणाला विचारायची गरज नाही, आपण दिल तो उमेदवार इथं निवडून येईल. आणि हाच त्यांचा अहंकार किंवा अहमपणा त्यांना त्रासदायक आता ठरतोय. आणि मग नंतर मग त्यांना हे रिपोर्ट्स गेले की विरोधात सगळं वातावरण चाललंय आणि मग काय करायचं, म्हणून मग ते उमेदवार बदलण्याच्या चाचपण्या. मग त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीच्या केडरमध्ये काम केलेल्या राम सातपुते यांनी निश्चितपणे सामान्य कुटुंबातून येऊन भारतीय जनता पार्टीत पूर्वीपासून काम केले, एबीव्हीपी पासून काम केलेलं आहे. त्यामुळे ते काय फार भारतीय जनता पार्टीच्या विरोधातले नौखे आहेत वगैरे असं नाही. आणि केडरमध्ये जाणारे कार्यकर्ते त्यांना अजूनही ओळखतात, त्यांना मान सन्मान देतात. पण हे किती भारतीय जनता जो फ्लोटिंग वोटर आहेत, म्हणजे मुस्लिम समाजातला असेल, दलित समाजातला असेल, इतर सगळ्या समाजातला जो बदलणार आहे, त्याला हे भारतीय जनता पार्टीत त्यांनी लहानपणापासून काम केले, याशी फारसं काही घेणं देणं नसतं. म्हणून जर त्यांना राम सातपुते जरी द्यायचे असते तरी त्यांनी एक 6-7 महिने आधी त्यांना प्रेझेंट केलं असतं, तर हा इतका विरोध राहिला नसता आणि प्रणितींकडे कदाचित हा मुद्दाही राहिला नसता. ते आपलेसे झाले असते. त्यांनी सोलापूरच्या बैठकीमध्ये अनेकदा सोलापूरचे प्रश्न सुद्धा मांडले नाहीत. विधानसभेमध्ये सोलापूर शहराचे काहीतरी प्रश्न मांडायला पाहिजे, पाण्याचा असतील इथले. उलट त्यांच्याबद्दल अपप्रचारच भरपूर झाले, तो सुद्धा त्यांना खोडून काढता आला नाही. तर आता असं आहे की लिंगायत मतांचा प्रभाव या भागामध्ये सर्वाधिक आहे असं दिसतंय. लातूरचा भाग असेल, धाराशिव असेल, विशेषतः सोलापूर भाग असेल, तर इथं लिंगायत मतं ही खूप प्रभावी असतात किंवा डिसाइडिंग फॅक्टर ठरतात. सध्याच्या घडीला लिंगायत मतांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव नेमका कुठल्या बाजूने जाणवतोय तुम्हाला, आणि तो रोष लिंगायत समाजामध्ये आहे का? भारतीय जनता पार्टी असेल की मग काँग्रेसचं जे नेतृत्व आहे, जे प्रस्थापित नेतृत्व आहे, कुणाच्या बाजूने फटका बसेल असं दिसतंय? नाही, लिंगायत आणि तेलुगू समाज हे सोलापूर शहराच्या आजूबाजूच्या मतदारसंघावर प्रभाव ठेवणार आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. लिंगायत समाज निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे, कारण त्यांचे 3 आमदार जवळपास इथनं ह्या लोकसभा मतदारसंघात या समाजाशी निगडीत आलेले आहेत. म्हणजे सुभाष देशमुख जरी मराठा असले तरी ते लिंगायत मतदान जास्त झाल्यानंतर त्यांना तिथं प्रतिसाद मिळाला. आणि कलशेट्टी असतील किंवा विजय देशमुख 80,000 मताधिक्य आहे त्यांना. मग लिंगायत समाज निश्चित आहे. पण मधल्या काळात गेली 5 वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यात. विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर आला, लिंगायत समाजाला आरक्षणाचे काही मुद्दे आहेत ते प्रश्न आले, मंगळवेढ्याला बसवेश्वरांचं स्मारकाचा प्रश्न आला, तर त्याला किती विलंब लावला गेला, ह्याच्याविषयीची सुद्धा लिंगायत समाजामध्ये नाराजी आहे. पण हा प्रश्न केंद्र सरकारच्या निवडणुकीमध्ये फार इतका ताणला जाईल असं काही नाही. हा विधानसभेच्या वेळेला पुन्हा ऐरणीवर येईल. तेलुगू भाषिकांमध्ये हिंदुत्व मानणारा वर्ग जास्त आहे. पण दुसरा आणखीन एक मगाशी मुद्दा माझा राहून गेला, जर तेलुगू उमेदवार जर असेल ना, तर त्यावेळेला हा समाज त्यावेळेला हिंदुत्व जरा थोडंफार कमी जास्त बघेल, पण तेलुगू समाजाचा उमेदवार आहे म्हणून त्याला प्राधान्यक्रमाने मतदान देईल, असं एक मागच्या 2-4 निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. आता त्यांचा परिस्थिती अशी की आडम मास्तर हे पारंपरिक प्रणिती शिंदे यांचे विरोधक आहेत 2-3 निवडणुकांमध्ये, पण त्या आडम मास्तरांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, त्या उमेदवाराला दिला. मग तो त्यांना मानणारा तेलुगू वर्ग, त्यांना मानणारा मुस्लिम वर्ग, हा सगळा पुन्हा प्रणितींच्या बाजूने उभारतो का काय, अशी स्थिती. या सगळ्यांचे वोट बँक आहेत. मुस्लिम समाजाचे किती, जास्तीत जास्त 46,000,
आडम मास्तरांना जास्तीत जास्त 16,000 ही ह्या मध्यमधली मतदानाची गेल्या काही वर्षातली आकडेवारी आहे. मग ती ह्या सगळ्याचा गोळाबेरीज बघता आणि हे सगळे जर एकत्रित आले आणि ह्या सगळ्यांनी खरोखरच जर प्रामाणिक काम केलं तर ती बाजू प्रणितींची पहिल्या दिवसापासून जो टेम्पो आलेला आहे तो अजून असा वरच्या बाजूला आहे. ससा कासो स्पर्धेत हे ससा सध्या तरी पुढे आहे. आता असं आहे सर की प्रणिती शिंदे की राम सातपुते ते तर मतदानामध्ये कळेलच आणि त्याच्यानंतर निकाला दिवशी कळेल की नेमकं कोण खासदार होईल. मुद्दा असा आहे की सोलापूरकरांची काय मागणी आहे, आयडियल मागणी की हे असलं पाहिजे, बरोबर, तरुणांची मागणी आहे, वयोज्येष्ठांची मागणी आहे की आमच्या खासदाराने हे केलं पाहिजे, ते हे खासदार करत नाहीयेत, हे खासदारांनी हे केलं तर आम्ही मतदान देऊ, की एकंदरीत एक आयडियल मागणी असते. सोलापूरच्या उद्योजकांच्या दृष्टीने विमानतळ हा अत्यंत गरजेचा प्रश्न आहे. मग बोरामणीतनं विमान उडवा नाही तर होडगी रोडवरनं उडवा, त्यांचा काही आग्रह भूमिका नाही, पण विमानतळाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेतली पाहिजे. सोलापूरचा युवक वर्ग मोठ्या प्रमाणावरती पुणे आणि हैदराबादला नोकरीसाठी जातो. प्रत्येक कुटुंबातला एक शिकलेला तरुण पुण्यामध्ये आहे आणि तो तिकडे गेला की तिकडचाच होतो. आई वडील इकडं आणि तिथं, अशीच कुटुंबामध्ये फाटाफुटीचं वातावरण झालंय. IT इंजिनिअरिंग झालेले, डॉक्टर झालेले अनेक तरुण इथं सोलापुरात आहेत, परंतु त्यांना इथं रोजगार मिळत नाही. रोजगारीचा फार मोठा गंभीर प्रश्न सोलापुरात आहे. त्याच्यावरती आतापर्यंत काँग्रेसलाही पूर्णतः 100% अपयश आलेलं आहे, भारतीय जनता पार्टीलाही अपयश आलेलं आहे आणि आता कोणीतरी करतील अशा अपेक्षेनं लोक मतदानाच्या वेळेला या सगळ्याचा विचार करतील. आणि आणखीन एक गंभीर प्रश्न आहे म्हणजे सोलापुरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. उजनी 123 TMC, सोलापूरला दररोज पाणी पुरवठा केला तर 5 TMC पाणी भरपूर आहे, पण एवढं सुद्धा पाणी सोलापूरकरांना मिळत नाही. आजच्या स्थितीला सोलापुरात 5व्या दिवशी पाणी येतं, म्हणजे आज आल्यानंतर पुन्हा 5व्या दिवशीच प्यायचं पाणी मिळेल, इतकी गंभीर स्थिती आहे. आणि मतदान झाल्यानंतर तर मला वाटतं आणखीन 1 दिवसांनी त्याच्यामध्ये वाढ होईल, कारण आता एवढं सगळं रोखून दिलंय. हा अनियोजनाचा भाग आहे. याला काँग्रेसचेही नगरसेवक, आमदार आतापर्यंत सगळे जबाबदार आहेत. अगदी सुशील कुमार शिंदेपासून सगळे जबाबदार आहेत. सुशील कुमारांना त्यातल्या त्यात सेफ काय की त्यांनी विरोध असताना सुद्धा एक उजनी ते सोलापूर लाईन त्यावेळेला सगळ्यांचा विरोध असताना टाकली, त्यामुळे त्यांच्या विरोधात एवढा रोष नाहीये. परंतु त्यांच्यानंतर त्यांची कन्या आमदार असताना त्यांनी काही पाण्याची दुसरी लाईन आणण्यासाठी प्रयत्न केला नाही. भाजपची तर सत्ता महानगरपालिकेत होती, राज्यात होते आणि केंद्रात, त्यांनी दुसऱ्या योजनेला मंजुरी मिळाली, त्याचं सुद्धा काम अत्यंत संथ गतीने. या जर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर पाईपलाईन पूर्ण झाली असती तर मतदानात काहीतरी परिणाम झाला असता, तो सुद्धा त्यांना करता आला नाही. म्हणजे अहमपणा, तोरा आणि आम्ही करू तेच पूर्व दिशा, अशा सगळ्याचा फुगा फुटतो का काय अशी भीतीचं वातावरण मला या भागामध्ये दिसतंय. शेवटचे काही प्रश्न आहेत सर. असं आहे की आता प्रचाराचे जे मुद्दे आहेत दोन्ही बाजूनं ते तापलेले दिसत आहेत. तुम्हाला काय दिसतंय की सोलापूरचे जे लोकल प्रश्न आहेत ते प्रचारामध्ये दोन्ही बाजूला दिसत आहेत, की मग नॅशनल इश्यूज आहेत ते दिसत आहेत, ते इथं वर्क करतायत का, मोदी फॅक्टर इथं वर्क होतोय का, म्हणजे मोदींच्या बाजूला असेल किंवा मोदींच्या विरोधामध्ये असेल, हे सगळं काय दिसते तुम्हाला? मोदींच्या बाजूने पण भरपूर वर्ग आहे आणि मोदींच्या विरोधात सुद्धा आहे. म्हणजे स्थानिक उमेदवाराशी त्यांचं काही घेणं देणं नसेल, पण केवळ मोदींच्या विषयीचे जे तुम्ही मगाशी संविधान बदलतील असं जे प्रचार करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत, तो मुद्दा पुसून काढण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जी ताकद लावायला पाहिजे ती लावली गेलेली नाहीये. खरं तर हे मुद्दे ना असे इतके किरकोळ मुद्दे स्वरूपात आहेत की स्वतः आता मोदींना सांगावं लागलं, डॉक्टर आंबेडकर जरी परत आले तरी मी संविधान बदलणार नाही. म्हणजे हा मुद्दा कळीचा आहे आणि हा लोकांमध्ये पसरला गेला आहे, हे मोदींच्या सुद्धा लक्षात आलं. पण स्थानिक पातळीवरती विश्वासार्हता वाढवण्याच्या दृष्टीने काही तसं झालेलं नाहीये. असाच मुद्दा एक असतो बघा मुंबईमध्ये, की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल. आतापर्यंतच्या मी 10 निवडणुका बघितल्या, मुंबई महापालिका असू द्यात किंवा विधानसभा, हा मुद्दा दरवेळेला येतो. तसा हा संविधानाचा मुद्दा मागच्या वेळेला आलता, आता आला, पण ह्याचं काही होत नसतं अशा मुद्द्याचं. पण हे भावनिक मुद्दे असे उपस्थित केले जातात, हे याही निवडणुकीत केले गेलेले आहेत आणि त्याचा फटका भाजपला, मोदी नको किंवा भाजप नको या रूपानं या निमित्तानं बसेल. पण मोदी हवेत म्हणून प्रणितींना आम्ही मत देऊ शकत नाही, असाही सोलापुरात एक मोठा वर्ग आहे. हेही दुर्लक्षित करून चालणार नाही. केवळ मोदींच्या सगळ्या पॉलिसी आवडल्या, आतापर्यंतचे न सुटलेले प्रश्न, मग ते धार्मिक असतील, एखाद्या विशिष्ट समाजाविरोधातल्या रोष असलेल्या असतील किंवा सोलापूरच्या अनेक आर्थिक याला चालना मिळणारे असतील, रेल्वेचे प्रश्न असतील, महामार्गाचे प्रश्न असतील, ते या काळात निश्चित सुटलेत आणि असा याविषयी लोकांमध्ये
आहे, अभ्यास आहे, फक्त ती लोक, हा क्रीम वर्ग आहे, तो व्यक्त होण्यासाठी रस्त्यावर उतरत नाही. हाच भाजपचा थोडासा कमी हे आहे. त्या वर्गाने सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे की नाही हे काम झालेलं आहे, काम झालेलं सांगायला लोक तयार होत नाहीत. पूर्वी हा मुद्दा असा काँग्रेसच्या बाबतीत व्हायचा, त्यांनी काम केलं पण त्यांचा प्रचार करायला कोणी नसायचं. असं आता बीजेपीच्या बाबतीत होते. त्यांच्या अंतर्गत अर्थात काही रुसवे फुगवे पण आहेत, त्याचाही परिणाम त्यांना भोगावा लागतोय. अर्थात असं आहे की 400 पार ही जी घोषणा भारतीय जनता पार्टीकडून दिली गेली, तर त्याचा एक त्यांनी प्रचार केला. अर्थात त्याचा जो एक सेटबॅक आहे तो याला 400 पार का करायचा आहे, तर संविधान बदलायचं आहे, असे देखील दोन्हीकडून मांडले. पण तसं काही मला वाटत नाही. एकंदरीत आजचा वरचा इतिहास बघता संविधान बदलणार नाही, पण काही काही छोटे जे कायदे आहेत किंवा ज्याचे नियम बदलायलाच हवेत, म्हणजे जे त्या काळामध्ये जेव्हा संविधान तयार झालं गेलं त्यावेळेला हे काही मुद्दे नव्हते, इलेक्ट्रॉनिक युग अजिबातच नव्हतं. आता अशा पद्धतीची गुन्हेगारी वाढली की त्यासाठी काही कायदे बदलावेच लागतील, तुम्हाला काही संविधानामध्ये त्यासाठी बदल करावे लागतील. आता मतदानाचीच प्रक्रिया, तुम्हाला घर बसल्या मतदान करता आलं पाहिजे की नाही याविषयी चर्चा आहे. पुढची पिढी म्हणते की आम्ही मतदान केंद्रावर येणार नाही, 60%च मतदान होते, किती प्रयत्न केले सरकारने तरी. आता लोक त्याच्या पुढचं जर काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली तर ती अडॉप्ट करतील आणि त्यासाठी तुम्हाला काही तरतुदी कराव्याच लागणार आहेत, त्यासाठी काही बदल करावे लागणार आहेत. म्हणजे म्हणून आंबेडकरांचा त्यात अवमान आहे असं कोणी जर मानून प्रचार करत असेल तर ते गैर आहे ना. देशामध्ये जगामध्ये जर सुधारणा होते तर ती आपल्या देशामध्ये झालीच पाहिजे आणि चांगल्या गोष्टीला पाठिंबा दिलाच गेला पाहिजे. मग हे जे अपप्रचार होतात ते रोखण्यामध्ये आता काही कायदे झाले पाहिजेत. आता बघा तुम्ही व्हॉट्सअपवरती या येईन आणि त्या बाजूने इतके अपप्रचार केले जातात, ह्याच्यासाठी कायदा नको का? काल शेवटी तुम्ही एक सुप्रीम कोर्टामध्ये व्हॉट्सअपचं शेवटी आलं, त्या कंपनीने सांगितलं आम्ही तुम्हाला असं काही स्वतंत्र अधिकार देऊ शकत नाही, त्यापेक्षा आम्ही व्हॉट्सअप बंद करू. म्हणजे इथपर्यंत आता जर आल्यानंतर असे काही कायदे बदलावे लागतील, मग घटनेमध्ये थोडासा हात लावाच लागेल. म्हणून तुम्ही जर उद्या पुन्हा म्हणला मोदींना मोदी बदलणार नव्हते आणि मग का बदलले, तर त्याचा विचार केला पाहिजे. काही गोष्टीमध्ये मोदी सरकारला अपयश आलंय, जसं नोटाबंदीचा असेल, महागाई रोखण्यामध्ये असेल, भ्रष्टाचार रोखण्यामध्ये. त्यांनी त्याची आता विश्वासार्हता निर्माण केली पाहिजे मतदारांमध्ये. ते विश्वासार्हता निर्माण करण्यात ते कमी पडतायत असं मला वाटतंय. भावी काळामध्ये तर त्यांनी याचा प्रचार आणि आधार घेतला तर निश्चित त्यांना त्यातही यश मिळेल असं मला वाटतं. सर, फायनल कन्क्लूड लाईन अशी आहे की प्रणिती शिंदे आणि राम सातपुते या दोघांमध्येच ही दुरंगी लढत ही प्रामुख्याने लढत होताना दिसते. बरोबर. तुम्हाला सध्याच्या घडीला काय दिसतंय की लढत ही आहे ती खरंच आपण जे पहिल्यांदा म्हणतो की काटेकी टक्कर आहे, अजून नाही एक बाजूनी कुठला निकाल. कारण सोलापूरकरांना आम्ही बघितलेलं यापूर्वी शरद बनसोडेच्या वेळेला असं सुशील कुमारांच्या बाजूने वातावरण होतं, पण मोदींची सभा झाली आणि वातावरण बदलून गेलं. आता मोदी येत आहेत आणि आपल्या पोटडीतनं काय काढतायत, लोकांना ते जिंकण्यामध्ये कितपत यशस्वी होत आहेत त्याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. आणि आपल्याकडे निवडणुकीचं एक तंत्र असतं, शेवटच्या 4 दिवसामध्ये बऱ्याच काही कमाली होतात. मग त्यात त्या धनलक्ष्मीचा इकडं तिकडं किती प्रभाव आहे, ते जे देशात सगळीकडे होतं ते सोलापुरातही वारंवार होत झालेलं. या सगळ्या गोष्टी शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहेत आणि त्यामुळं ही काटेकी टक्कर असलेली ती निकालामध्ये त्यावेळेला परावर्तित होईल. पण सद्यस्थितीत मी तुम्हाला गोषवारा सांगितलं की प्रणिती शिंदे या थोड्याशा उजव्या आहेत, पुढे आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये. धन्यवाद सर. तर असं आहे की सरांनी आपल्याला बरेच मुद्दे सांगितले. संविधान बदलाच्या संदर्भामध्ये दोन्हीकडून जो एक प्रोपगेंडाही सेट केला जातोय आणि संविधान बदल वर्सेस 400 पार याच्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी राजकीय पद्धत आपल्याला सांगितले. पॉलिटिकल कॅल्क्युलेशन्स इथे कसे आहेत, अर्थात जातीय कॅल्क्युलेशन्स इथले काय आहेत आणि सोलापूरकरांचे खरे काय प्रश्न आहेत या संदर्भात सुद्धा सरांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अर्थात मोदींची सभा इथं होती आहे, राम सातपुतेपेक्षा प्रणिती शिंदे इथं उजव्या दिसतायत असं देखील सरांचं म्हणणं आहे. मात्र तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, सरांचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्या लेखी सोलापूरचा पुढचा खासदार कोण असावा हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.